नमस्ते. आज आपण बटाट्याची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत. त्यासाठी उकडलेले बटाटे, कांदा, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे साहित्य आपण घेतलेलं आहे. त्यासाठी आपण कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये प्रथमतः आपण तेल घेणार आहोत. तेल थोडं तापल्यावर त्यामध्ये आपण प्रथमतः जिरं आणि मोहरी याची फोडणी देणार आहोत. प्रथमतः मोहरी घालतोय आपण, त्यानंतर थोडीशी जिरे, हे दोन्ही तडतडल्यावर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत. कढीपत्ता देखील टाकणार आहोत. कांदा आपल्याला 2-3 मिनिटं त्या तेलामध्ये परतायचा आहे. छान परतून झालेला आहे आपल्या तेलामध्ये कांदा. तर त्याच्यामध्ये आपल्याला 4-5 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या होत्या, त्या देखील त्याच्यामध्ये टाकायच्या. ज्याला जसं जेवढं तिखट पाहिजे तसं आपण मिरच्या कापूयात. जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त मिरच्या टाकूयात. त्या देखील त्याच्या कांद्यामध्ये फ्राय करायचं आपल्याला. अगदी 2च मिनिटं त्याच्यामध्ये फ्राय करायच्यात आपल्याला. बाजूला आपण 3-4 बटाटे उकडून घेतलेलेत आणि ते बारीक काप करून ठेवलेले. थोडंसं मीठ घालूयात त्याच्यामध्ये, म्हणजे सर्व कांदा आणि मिरची मध्ये मिक्सअप होईल. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. थोडं कांदा आणि मिरची जरा छान परतून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये. त्याच्यानंतर हळद टाकलेली आपण त्याच्यात, ते देखील त्या कांदा मिरची मध्ये व्यवस्थित परतायचंय. अगदी 2 मिनिटं. आता बाजूला आपण जे उकडून ठेवलेले बटाटे ते स्मॅश करून ठेवलेले ते त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला. थोडा गॅस सिम करायचा आहे आपल्याला, मोठा ठेवायचा नाहीये. हे सर्व बटाटे आपण त्या कांद्यामध्ये मिरचीमध्ये मिक्सअप करून घ्यायचे व्यवस्थित, म्हणजे आपली बटाट्याची भाजी छान होईल. चव देखील ह्या बटाट्याच्या भाजीची खूप सुंदर लागते. तुम्ही ती चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा पुरी केली तरी चालेल, त्याच्याबरोबर खाऊ शकता. बटाट्याची भाजी तुम्हाला आवडली असल्यास याला लाईक करा, शेअर करा, हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि घरी बनवून पहा तुम्ही. थोडीशी कोथिंबीर आपल्याला टाकायची. कोथिंबीर टाकल्याने चव खूप छान लागते बटाट्याची भाजीची. बघा किती सुंदर झालेली आपली बटाट्याची भाजी. तुम्ही देखील घरी करून पहा आणि खाऊन पहा. हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक यू.